आर्वी तहसील लोकसभा मतदारसंघातील तहसीलदार हरीश काळे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला। हे असून सुद्धा ज्या लोकांचे यादीमध्ये नाव नसेल अशा लोकांनी यादीमध्ये नाव टाकून घ्यावं व आपला मतदानाचा हक्क बजावावा व ईव्हीएमच्या बद्दल माहिती देण्यात आली। या संदर्भात त्याचसोबत विकलांग लोकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा बूथवर करण्यात आली। ज्या लोकांना अपंगत्व आहे व येणे शक्य नाही झाल्यास त्यांनी कोस्टलद्वारे मतदान करावं व आर्वी लोकसभा मतदारसंघातील एकूण बूथ 304 आहे असे तहसीलदार हरीश काळे यांनी यावेळी सांगितलं। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 26 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीकरिता मतदान होणार आहे। त्या अनुषंगानं मला पहिल्यांदा आपल्याला सर्वांना हे आवाहन करायचं आहे की त्याबाबत मतदार यादीमध्ये जर अद्याप कोणाचंही नाव नोंदवण्यात आलेलं नसेल तर अशा सर्वांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावं। त्यानंतर वेगवेगळ्या घटकांना समोर ठेवून आपण विविध उपक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये नवीन मतदारासाठी आपण सर्व शाळा कॉलेजेसमध्ये वादविवाद स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, त्यानंतर मुलांसाठी आपण विविध उपक्रम राबवून त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कसा सहभाग घेईल अशी आपण सगळ्या ठिकाणी उपक्रम घेतलेले आहेत। आत्ताच आपण आर्वीमध्ये एक मतदान वाढावं, मतदानाचा टक्केवारी वाढावी म्हणून एक मतदार रॅलीचं पण आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा आपण मतदार नोंदणी वाढवण्यासाठी विशेष शिबिर घेतलेले आहे। भटक्या व विमुक्त जमातीच्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं यावी, त्यांचं मतदानास भाग वाढावा म्हणून त्यांच्याही साठी आपण शिबिर घेऊन त्यांचीही मतदार नोंदणी करून घेतलेली आहे। त्याचबरोबर लोकांमधून ईव्हीएमची भीती कमी व्हावी या उद्देशानं ईव्हीएम अवेअरनेस प्रोग्राम आपण मागच्या महिन्यामध्ये पूर्ण आर्वी मतदारसंघामध्ये राबवलेला आहे। आर्वी तहसीलमध्ये सुद्धा मतदान प्रात्यक्षिक केंद्र या ठिकाणी ठेवून आपण ईव्हीएम मशीन कशा पद्धतीनं चालते याबद्दल माहिती दिलेली आहे। माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा। आर्वी मतदारसंघामध्ये एकूण 304 बूथ आपण तयार केलेले आहेत। या बूथवर दिव्यांग मतदारासाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे वयोवृद्ध मतदार आहेत अशा लोकांसाठी आयोगाच्या निर्देशानुसार पोस्टल बॅलेटची सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्याकरिता BLO मार्फत पोस्टल बॅलेटचे अर्ज आपण त्यांच्याकडे वाटप करणार आहेत। ज्या मतदारांची ज्यांना मतदान केंद्रावर येणे शक्य नाही अशा मतदारांनी त्याचा अर्ज भरून आपलं नाव त्याच्यामध्ये नोंदवायचं आहे। महाराष्ट्र TV 24 करिता जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा।